ना आपल्याला मिश्रण शिजवायचं आहे, ना कुठलं मेजरमेंट घ्यायचं आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे पापड तयार होतात बरं. म्हणजे अगदी सहज कोणीही हे पापड अगदी परफेक्ट बनवू शकतं. हे किती छान पांढरे शुभ्र होतात हे तुम्ही पाहू शकाल. आणि हे अगदी 3 ते 4 पट फुलतात. आणि महत्त्वाचं म्हणजे हे अजिबात तेलकट होत नाही आणि एकदम खुसखुशीत होतात बरं. खायलाही खूप छान खमंग लागतात. पापड आपले किती छान फुललेले आहे हे तुम्ही पाहू शकाल आणि एकदम थर्माकोल सारखे दिसताय बरं, एकदम पांढरे शुभ्र. तर लगेच आपण हे साबुदाण्याचे खुसखुशीत पापड कसे बनवायचे हे पाहूया. त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, रेसिपी पूर्ण बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. लगेच आपण रेसिपी पाहूया. आज आम्हा सगळ्यांना सुट्टी होती, त्यामुळे आम्ही जरा थोडंसं लेट उठलो. पण मस्त बाहेरचं फ्रेश वातावरण पाहून म्हटलं चला आज काहीतरी रेसिपी करूया. त्यामुळे म्हटलं चला साबुदाण्याचेच पापड बनवूया, झटपट होतात हे. तर आता हे साबुदाण्याचे पापड बनवण्यासाठी आपल्याला बारीकवाला साबुदाणा घ्यायचा आहे. अर्धा किलो साबुदाण्याचे पापड बनवते मी. तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचे असेल तर तुम्ही जास्त साबुदाणा घेऊ शकता. साबुदाणा आपल्याला एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचा आहे आणि हा आता 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. साबुदाणा स्वच्छ धुवून घेतला की आपल्याला अर्धा ते पाऊण चमचा यात मीठ घालायचं आहे आणि पापड छान खुसखुशीत व्हावे यासाठी अगदी चिमूटभर असा खायचा सोडा घालायचा आहे. त्यानंतर साबुदाणा भिजेल इतकं पाणी आपल्याला यात घालायचं आहे आणि साबुदाणा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. पाणी कितपत घातलेलं आहे हे तुम्ही पाहू शकाल. साबुदाणा व्यवस्थित मिक्स करून झाला की आपल्याला यावरती झाकण ठेवून हा कमीत कमी 1.5 ते 2 तास छान भिजवून घ्यायचा आहे. 2 तास झालेले आहे. आता आपण साबुदाणा चेक करूयात. हा साबुदाणा आता आपण थोडासा मोकळा करून घेऊयात. साबुदाणा आपल्याला असाच मोकळा हवा आहे बरं, जास्त असा गचका साबुदाणा नको आहे आपल्याला. हा थोडासा ड्राय वाटत होता, त्यामुळे याला मी थोडासा असा पाण्याचा शिपका मारलेला आहे आणि आता हा परत एकदा मिक्स करून घेते. साबुदाणा कोरडा झाला तर आपल्याला असा थोडासा पाण्याचा शिपका मारता येतो, पण गचका झाला ना तर तो सुट्टा होत नाही. आणि हे पापड बनवण्यासाठी आपल्याला असा सुट्टाच साबुदाणा हवा आहे, त्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही आहे. आता हे पापड बनवण्यासाठी तुम्ही जाडवाला देखील साबुदाणा घेऊ शकता, फक्त तो रात्री भिजत घालायचा आणि मग दुसऱ्या दिवशी त्याचे पापड बनवायचे. आता हे पापड आपल्याला ज्या ताटात बनवायचे त्या ताटाला थोडंसं नॉर्मल तेल लावून घ्यायचं आहे बरं. जास्त तेल लावायचं नाही, नाहीतर पापडाला तेलाचा खवट वास येतो. आता ह्या पापडाला आकार देण्यासाठी आपण बांगड्याचा वापर करतो आहे, किंवा तुमच्याकडे जर असे कटर असतील तर ते देखील तुम्ही वापरू शकता. ह्या बांगड्यात आपल्याला ताटात ठेवून घ्यायच्या आहे. ज्या बांगड्यांची चमकी निघत नाही ना त्या बांगड्या आपल्याला वापरायच्या आहे बरं. आणि ह्या बांगड्यांमध्ये आता साबुदाणा भरून घ्यायचा आहे. साबुदाणा जास्त सुट्टा असेल तर थोडासा पाण्याचा शिपका मारून तो ओलसर करून घ्यायचा आहे, म्हणजे काय होतं ते एकमेकांना चिकटून राहतो आणि बांगड्यांमध्ये भरायला सोपा जातो. साबुदाण्याचे आपल्याला 1 ते 2 लेअर राहतील इतपत साबुदाणा भरून घ्यायचा आहे. जास्त फुल भरायचा नाही बरं, नाहीतर मग पापड व्यवस्थित फुलणार नाहीत आपले. अशा वेगवेगळ्या कटरचा वापर करून तुम्ही पापडाला वेगवेगळा आकार देखील देऊ शकता बरं. तसेच आपण फक्त पांढरे पापड बनवतोय, पण तुम्ही यात कलर ॲड करून रंगाचे देखील पापड बनवू शकता बरं. तसेच हे पापड तुम्ही तिखटही बनवू शकता बरं. आपण फक्त मिठाचे बनवतोय. आता ह्या बांगड्यांमध्ये साबुदाणा भरून झाला की आपल्याला ह्या बांगड्या काढून घ्यायच्या आहे, म्हणजे पापड्याला छान गोल आकार येतो आणि एकसारखा आकार येतो. किती सुंदर सेट झाला आहे साबुदाणा तुम्ही पाहू शकाल. आता हे पापड आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. त्यासाठी मी कढईत पाणी ठेवलं आहे, त्यामध्ये स्टँड ठेवलेलं आहे आणि आता ह्या स्टँडवरती आपल्याला हे ताट ठेवून घ्यायचं आहे आणि फक्त मिनिटभर आपल्याला हे साबुदाण्याचे पापड वाफवून घ्यायचे आहे. जास्त ओव्हरकुक करायचे नाही बरं. जवळपास 1.5 मिनटं झालता आणि हे पापड आपले ओव्हरकुक झालेले आहे. मी मुद्दामच केले तुम्हाला दोघातला फरक समजण्यासाठी. ही बॅच आपले तुम्ही पाहू शकाल एकदम ट्रान्सपरंट झालेले आहे. याच्याने पापड छान होतात, म्हणजे असा काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त यात साबुदाण्याचे कण दिसत नाही, त्यामुळे जास्त ओव्हरकुक करायचे नाही आहे. आता दुसऱ्या ताटात परत एकदा मी असे पापड बनवून घेतलेले आहे. हे बांगड्या काढून घेते. मोठ्या ताटात बनवायचे म्हणजे एकसाथ जास्त पापड तयार होतात. आता हे देखील आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. आता पुन्हा साईडच्या गॅसवरती मी मोठ्या कढईत पाणी ठेवलेलं आहे, त्यावरती हे ताट ठेवलं आहे आणि आता यावरती झाकण ठेवून हे आपल्याला मिनिटभर छान वाफवून घ्यायचे आहे. अधूनमधून याला चेक करत राहायचं आहे. 1 मिनिटानंतर आता हे पापड तुम्ही पाहू शकाल अर्धे ट्रान्सपरंट आहे आणि अर्धे थोडेसे कच्चे दिसत आहे. हे थंड होऊस तर ते बाकीचे देखील व्यवस्थित शिजतात, त्यामुळे लगेच हे काढून घ्यायचे आहे आणि आता हे सर्व थंड करून घ्यायचे आहे. हे थंड झालं की ताटातून पापड काढायला सोपं जातं. हे पापड थंड होईस्तोवर दुसऱ्या ताटामध्ये पापड बनवून आपल्याला ते वाफवायला ठेवायचे आहे. आता या दोन्ही ताटातील पापडांमधला फरक तुम्हाला जाणवला असेल. एक जास्त शिजलेले आहे आणि एक थोडेसे कमी. हे कमी शिजलेले पापड खूप छान होतात.
आता हे पापड थंड झाले की आपल्याला काढून घ्यायचे आहे. उलटण्याने अगदी सहज निघतात, हातालाही अजिबात चिटकत नाही. तुम्ही पाहू शकाल. हे आता आपल्याला असे प्लास्टिक शीटवरती काढून घ्यायचे आहे. आता हे आजच्या दिवस मी फॅन खालीच सुकवणार आहे आणि उद्या उन्हात सुकवून घेणार आहे. त्यामुळे हे मी घरातच टाकते. आता तुम्ही हे डायरेक्ट उन्हात वाळायला टाकले ना तरी काहीही प्रॉब्लेम नाही. आता सगळे पापड आपल्याला असे काढून घ्यायचे आहे. दुसऱ्या ताटातले पापड तुम्ही पाहू शकाल आणि दोन्हीमधला फरकही पाहू शकाल. आता राहिलेले सगळे पापड देखील आपल्याला अशाच प्रकारे तयार करून घ्यायचे, वाफवून घ्यायचे आणि त्यानंतर सुकायला टाकायचे आहे. सगळे पापड तयार करून घेतलेले आहेत मी आणि आपल्या अर्धा किलो साबुदाण्यामध्ये 100 ते 150 पापड तयार झालेले आहे, तेही फक्त एका तासात. 2 व्यक्ती जर हे पापड बनवायला असेल ना, म्हणजे एक बनवून द्यायला आणि एक वाफवून टाकायला, तर खूप झटपट तयार होतात हे पापड. आता 2 दिवस पापड छान सुकून घेतलेले आहेत मी आणि पापड आता आपले पूर्णपणे तयार आहे. किती छान पांढरे शुभ्र दिसत आहे पापड, तुम्ही पाहू शकाल. आणि साबुदाणा देखील अजिबात मिटलेला नाही आहे बरं, छान उठून दिसतोय. आता हे पापड मी तुम्हाला तळून देखील दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल हे किती छान फुलतात तर आणि किती छान खुसखुशीत होतात. हे पापड तळण्यासाठी तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की एक एक पापड टाकून आपल्याला छान तळून घ्यायचं आहे. पापड तेलात टाकल्या टाकल्या किती छान फुललेलं आहे, तुम्ही पाहू शकाल. यातलं आता सर्व तेल निथळून घ्यायचं आहे. लगेच कोरडे होतात हे पापड, अजिबात तेलकट होत नाहीत बरं. दुसराही पापड तुम्ही पाहू शकाल, खूपच छान फुललेला आहे. साबुदाणा देखील खूप छान दिसतो यातला, म्हणजे अगदी थर्माकोल चिटकवल्यासारखे दिसत आहे पापड. आणि नुसते दिसायलाच नाही बरं, खायलाही हे खूप छान लागतात. पापड आपले किती छान फुललेले आहेत, तुम्ही पाहू शकाल. म्हणजे तळायच्या अगोदरचे पापड तुम्ही पाहू शकाल आणि तळल्याच्या नंतरचे पापड देखील पाहू शकाल. आणि खूपच छान खुसखुशीत झालेले आहे बरं. खरंच एकदा तुम्ही हे पापड बनवून बघा, तुम्हाला खूप म्हणजे खूप आवडतील. आणि त्यानंतर तुम्ही प्रत्येक उन्हाळ्यात हे पापड नक्कीच बनवून ठेवाल. तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.